कामातुराणां न भयं न लज्जा, अर्थात कामवासनेने बरबटलेल्या माणसाला ना कुठले भय असते ना कुठली लाज असते, अशा आशयाचे संस्कृत सुभाषित आपण अनेकदा ऐकलेले आहे. मात्र अशा घटना अलीकडे समाजात वारंवार घडताना दिसतात. वासनेने बरबटलेल्या वखवकलेल्या माणसाला नात्याचे सुद्धा चाड उरत नाही. काही कामांध नराधम तर माणुसकीला काळीमा फासणारे कृत्य करतात. अशीच एक लाजिरवाणी घटना, धक्कादायक सत्य घटना बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यात एका गावात उघडकीस आली. 5 सप्टेंबर 2023 रोजी एका 17 वर्षीय मुलीला पोटदुखीच्या तक्रारीनंतर रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी केली असता ती 7 महिन्याची गर्भवती असल्याचे सांगितले. या घटनेमुळे पोलिसांना अत्याचाराचा संशय आला. पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला. मात्र मुलीच्या घरच्यांनी तपास कार्यात कोणतीच मदत केली नाही. तपासाला वेग देत जलम पोलिसांनी आपले कार्य सुरू ठेवले. परंतु या दरम्यान 22 एप्रिल 2024 रोजी मुलीने एका बाळाला जन्म दिला. मुलगी तिच्या नवजात बाळाला आणि तिच्या वडिलाचा DNA नमुना घेतला असता अखेर 13 मार्च 2025 रोजी आलेल्या अहवालाने एक धक्कादायक आणि जळजळीत सत्य समोर आणले. पीडितेच्या बाळाचा आणि तिच्या वडिलांचा DNA एकच आला. म्हणजेच त्या निर्दयी बापाने स्वतःच्या मुलीवर अत्याचार केल्याचे सिद्ध झाले. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत त्या नराधम पित्याला अटक केली आणि न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात पीडित मुलगी आणि तिच्या कुटुंबाने गुन्ह्याविषयी कोणतीही मदत केली नव्हती. तरीही पोलिसांनी शिताफीने आरोपीला पकडले. या तपासात ठाणेदार अमोल बारापात्रे, अमोल सांगळे आणि पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र गायकवाड यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. ही घटना समाजाला हादरवणारी, समाजमन शून्य करणारी आहे. पीडितेला न्याय मिळावा आणि असे गुन्हे रोखण्यासाठी कठोर शिक्षा सदर आरोपीला व्हावी हीच अपेक्षा.